महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान, तर देशात 64.23% मतदान. उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान. मतदान थांबवून जेवणाचा ब्रेक घेणं कर्मचाऱ्यांना भोवलं. तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस. यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावरील घटना. नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 जणांचं मतदान. संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. उलोदचं सरकार स्थापन केलं ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी. धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल. 2017ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली याचे पुरावे. मुंडेंचा हल्ला बोल. नाशिकची जागा शिवसेनेचीच. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उमेदवार घोषित करणार. संजय शिरसाट यांची माहिती. नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंचं नाव चर्चेत, तर माणिकराव कोकाटेंचा हेमंत गोडसेंवर निशाणा. मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्यानं नसीम खान यांची नाराजी. खान यांचा काँग्रेस प्रचारक पदाचा राजीनामा. देशात यापुढे देखील ईव्हीएमनंच मतदान होणार. बॅलेट पेपर संदर्भातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट. निधी हवा असेल तर मत द्या या विधानाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली होती तक्रार. सांगलीत प्रचार करताना चंद्रहार पाटील विशाल पाटील आमने सामने. हस्तांदोलन केलं तरी विजयाची ईर्ष्या कायम. विशाल पाटलांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.